हॅलो मित्रांनो, एमपीएससी मित्र या नवीन यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण 9 एप्रिल 2022चा लोकसत्ता बघतोय आणि लोकसत्ताला जो स्पर्धा परीक्षा दृष्टीतून मजकूर असतोय तो आपण सखोलात जो काय मजकूर असतो तो सखोलात डिस्कस करण्याचा प्रयत्न करत असतोय. चला तर मग सुरुवात करूयात. 9 एप्रिल 2022चा लोकसत्ता आपल्याला काय सांगतोय बघू. पहिल्या न्यूज पासून डिस्कस करण्यास सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. पहिली जर न्यूज बघितली तर आता महाराष्ट्रामध्ये पॉलिटिकल क्षेत्रामध्ये गाजणारा सगळ्यात जास्त विषय कोणता आहे तर एस टी कर्मचारी जे आहेत ना, ज्यांच्या मागण्या होत्या त्याच्यावरती खरं तर एस टी कर्मचाऱ्यांची ज्या काही मागण्या होत्या त्या हायकोर्टामध्ये गेल्या होत्या. हायकोर्टानं सुनावणी सुद्धा केली होती आणि त्याच्यानंतर एस टी कर्मचाऱ्यांनी जल्लोष सुद्धा केलेला आपल्याला पाहाव्यास मिळाला होता. परंतु त्यानंतर एक प्रकार शॉकिंग इन्सिडेंट काय घडला तर शरद पवार यांच्या घरावरती काही कर्मचारी म्हणजे घरासमोर काही सिल्वर ओक मध्ये काही कर्मचारी गेले आणि तिथं त्यांना हिंसक कृती करण्याचा प्रयत्न केला असं त्यांच्यावरती आरोप लावण्यात आलेले आहेत. सगळ्यांना अरेस्ट सुद्धा केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळाले आणि तिथं सुप्रिया सुळे गेल्या होत्या, त्यांची बोलण्याची तयारी होती. परंतु हे कर्मचारी जे आहेत ते व्हिज्युअल्स वगैरे बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की कर्मचारी खूप संताप जनक कृती तिथं करत होते आणि त्या संतापाच्या भरामध्ये तिथं त्या सगळ्या वातावरणाला हिंसक वळण मिळू शकते असं पोलिसांना वाटलं. त्याच्यामुळे तो जमाव हटवण्यात आला, काही जणांना अरेस्ट करण्यात आली, काही जणांना तिथून खरं तर पोलिसांनी बळाचा वापर करून सुद्धा हटवलेल्या काही बातम्या परत त्यानंतर बाहेर आल्या होत्या. त्यामुळे याच्यातून आता हे सगळ्या पॉलिटिकल गोष्टीत आपल्याला याची काही गरज नाहीये किंवा या इन्सिडेंटची आपल्याला काही गरज नाहीये. आपल्याला एक्झामच्या दृष्टीतून गरज काय तर एस टी कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय होत्या एक केस स्टडी म्हणून तुम्हाला माहिती असायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आहे. आणि दुसरा की पॉईंट काय तर एस टी महामंडळाविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्याची स्थापना कधी झाली आहे, कशा पद्धतीची बॉडी आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता याच्यातून आणखी पॉईंट आपल्याला घ्यायचं झालं तर परिवहन महामंडळ आहे. मग परिवहनाशी रिलेटेड म्हणजे ट्रान्सपोर्टशी रिलेटेड काय कायदे सेंट्रल गव्हर्नमेंटचे आहेत, स्टेट गव्हर्नमेंटचे आहेत, याची सगळी इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये आपल्याला असायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाहीये. पुढची न्यूज आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटनं बूस्टर डोसची घोषणा केलेली आहे. बूस्टर डोस म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण वर्धक मात्रा असं म्हणू शकतो. ज्यांनी 2 डोस पूर्ण घेतलेले आहेत म्हणजे ज्या टप्पे 2 होते वॅक्सिनेशनचं ते ज्यांचं पूर्ण झालेलं आहे ते होऊन 9 महिने ज्यांचं पूर्ण झालेले आहेत त्यांनी ते खरं तर पात्र आहेत बूस्टर डोस घेण्यासाठी म्हणजे वर्धक मात्रा घेण्यासाठी. आणि याची सुरुवात कधीपासून होणार आहे तर 10 एप्रिल पासून याची सुरुवात होणार आहे. त्यामुळं ज्यांनी 2 डोस घेतले असतील आणि 9 महिने पूर्ण केले असतील त्यांनी बूस्टर डोस घेऊ शकतात. फक्त हे सशुल्क असेल म्हणजे याच्यासाठी काहीतरी शुल्क आकारलं जाईल असं सुद्धा हेल्थ मिनिस्ट्रीने जाहीर केलेलं आपल्याला पाहावयास मिळते, डिक्लेअर केलेलं पाहावयास मिळते. कुठे मिळेल? खाजगी रुग्णालयामध्ये सगळ्या मिळेल सांगितलं. केव्हापासून मिळेल तर 10 एप्रिल म्हणजे रविवारपासून. आणि पात्र कोण आहे तर कोरोना लशीच्या 2 मात्रा घेऊन 9 महिने झालेले सगळेजण याच्यासाठी पात्र आहेत. आता याच्यातून आपल्याला काय एक्झामच्या दृष्टीतून घ्यायचं आहे पहिलं तर हे विशेष करून कोविड-19शी रिलेटेड आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर कोविड-19चे जे काही व्हेरियंट्स आहेत ते व्हेरियंट्स आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट. व्हेरियंट्स म्हणजे डेल्टा व्हेरियंट आहे, ओमायक्रॉन आहे, असे आयोटा व्हेरियंट आहे, असे वेगवेगळे व्हेरियंट्स आहेत कोविड-19चे. त्या व्हेरियंट्स विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट होऊ शकतो या न्यूजच्या अंतर्गत. आणि दुसरा की पॉईंट इंडियामध्ये वॅक्सिन किती प्रकारचे आहेत त्या वॅक्सिनची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे व्याघ्र संरक्षणाशी रिलेटेड न्यूज आहे. म्हणजे वाघांची मृत्यू संख्या ही वाढताना आपल्याला पाहावयास मिळते. या खरं तर देशात तिमाहीत 3 महिन्यामध्ये 39 वाघांचा मृत्यू झाला आणि त्याच्यामध्ये मध्य प्रदेश हे 14 वाघांच्या मृत्यूसह पहिल्या क्रमांकावर राहिलेलं आहे. दुसऱ्या क्रमांकावर 10 वाघांच्या मृत्यूसह महाराष्ट्र राहिलेलं आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर ती 6 वाघांच्या मृत्यूसह कर्नाटक राहिलेलं आहे. त्यामुळं मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक ह्या 3 राज्यांमध्ये खूप सिव्हिअर कंडिशन आहे वाघांची. वाघांचे मृत्यू जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात होतोय असंच खरं तर समोर आलेलं पाहावयास मिळते. आणि हे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार आपल्याला या न्यूजमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळं खरं तर या 3 राज्यांमध्ये आणि एकंदरीतच देशामध्ये वाघांच्या संरक्षणासाठी पावलं उचलणं गरजेचं आहे. विशेष करून याच्यामध्ये आश्चर्यचकित करणारी बाब ही आहे की हा जो 37-39 वाघांचा मृत्यू झालेला आहे ना त्याच्यामध्ये फक्त
39 पैकी 2 मध्येच फक्त नैसर्गिक मृत्यू हे कारण राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने दिलेलं आहे. 37 वाघांच्या मृत्यूचं कारण अजून दिलेलं नाही किंवा ते कारण अस्पष्ट आहे. त्यामुळं उघड आहे की याच्यामध्ये जे काही संरक्षण आहे वाघांचं, संरक्षण व्यवस्था आहे वाघांशी रिलेटेड, त्याच्यामध्ये त्रुटी असलेल्या आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळे त्या त्रुटीवरती काम करणं गरजेचं आहे, हे कुठेतरी उघड झालेलं आहे. मग आता याच्यामधून आपल्या एक्झामच्या दृष्टीतून एकच पॉईंट महत्वाचा आहे, म्हणजे वाघांची जी काय प्रजाती आहे ती कुठं कुठं कोणती आढळते, वाघांसाठी राष्ट्रीय उद्यान आपलं कोणतं कोणी म्हणजे रिझर्व वगैरे कोणता बनवला आहे का आपण, नॅशनल सँक्च्युरी कोणती बनवली आहे का, ही सगळी इन्फॉर्मेशन आपण डिटेलमध्ये काढून ठेवायला पाहिजे. प्रिलियम क्वेश्चन पेपरमध्ये, म्हणजे प्रिलियम मग ती तुम्ही यूपीएससीची प्री घ्या किंवा एमपीएससीची घ्या किंवा कंबाईनची घ्या, या तिन्ही प्रकारच्या एक्झाममध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे राष्ट्रीय उद्यान वाघांचं कोणतं आहे, वाघ कुठं कुठं कोणकोणत्या एरियामध्ये इंडियामध्ये आढळतात, हे सगळी इन्फॉर्मेशन विचारली जाते त्या क्वेश्चनच्या माध्यमातून. त्यामुळे ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याकडे असणं अत्यंत गरजेचं असते. प्रिव्हियस इयर क्वेश्चन जरी तुम्ही बघितले तरी तुमच्या हे लक्षात आलंच असेल. पुढची छोटीशी न्यूज, हाफिज सईद याच्याशी रिलेटेड. हा एक आतंकवादी, दहशतवादी म्हणून ओळखला जातो, याला दर्जा पण तो देण्यात आलेला आहे. आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ला जो काही 26 अकराला हल्ला झाला तर त्याच्यामध्ये सुद्धा हा मुख्य सूत्रधार होता. आणि याला पाकिस्तान न्यायालयाने 32 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा, आणखी 32 वर्षे, अगोदरपासून हा जेलमध्येच होता, आणखी 32 वर्षे त्याला तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर त्याला 3,40,000 रुपये इतका दंड सुद्धा सुनावण्यात आलेला आहे. त्यामुळे केस स्टडी म्हणून आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. पुढची जी न्यूज आहे ती न्यूज आहे रशिया युक्रेन संघर्षाच्या रिलेटेड न्यूज आहे. म्हणजे रशिया युक्रेन जो काही युद्ध चालू आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. आणि त्या रशिया युक्रेनचा जो काही संघर्ष आहे त्याच्यामध्ये रशियन जी काही पॉलिसी आहे, अटॅक करण्याची पॉलिसी आहे, त्याचा निषेध करण्यासाठी खरं तर जपानी नागरिकांनी मोर्चा काढलेला आपल्याला पाहावयास मिळाला. जपानची राजधानी टोकियो जी आहे त्या टोकियोमध्ये हा मोर्चा आपल्याला पाहावयास मिळाला. आणि त्या मोर्चामध्ये जे काही रशिया करत आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आपल्याला पाहावयास मिळते. जगामध्ये सगळीकडेच रशिया युक्रेन युद्धाचे पडसाद उमटत आहेत, नागरिक विरोध करत आहेत. इव्हन रशियन नागरिक सुद्धा रशियाची राजधानी मॉस्को जी आहे तिथं निदर्शन करताना आपल्याला पाहावयास मिळालं. तशा न्यूज सुद्धा बाहेर आल्या होत्या. आणि आता त्याच्यामध्ये युरोपियन महासंघ जो आहे ज्याला आपण युरोपियन युनियन असं संबोधतो, युरोपियन युनियननं रशियावरती तर बॅन लावलेलेच आहेत, त्याचबरोबर व्लादिमीर पुतीन जे आहेत त्यांच्या 2 कन्या आहेत, त्यांची नावं इथे दिलेली आपल्याला पाहावयास मिळतात. या 2 कन्यांवरती सुद्धा युरोपियन युनियनमध्ये खरं तर निर्बंध लावलेले आहेत. मग त्यांच्या काय ज्या काही मालमत्ता वगैरे असतील त्या जप्त केल्या जातील आता या निर्बंधांच्या आधारे. निर्बंधांना आपण इंग्लिशमध्ये जर एक्झॅक्ट वर्ड बघितलं तर सँक्शन्स असं म्हटलं जातं. जे काही निर्बंध एक देश दुसऱ्या देशावर लावत असतोय किंवा एक आंतरराष्ट्रीय ऑर्गनायझेशन एखाद्या देशावर लावत असते त्याला सँक्शन्स म्हटलं जातं. आणि तशा पद्धतीचे सँक्शन्स जे आहेत ते रशियावरती लावलेले पाहावयास मिळतात. मग आता याच्यातून की पॉईंट काय काय बघायचे आहेत आपल्याला. पहिलं तर रशिया युक्रेन युद्ध का चालू आहे, नेमका इश्यू काय ते माहिती पाहिजे. याच्यामुळे रशिया युक्रेनमुळे काय झालं तर नाटो जास्त न्यूजमध्ये आलं होतं. त्यामुळे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन काय आहे याची सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. तिसरा महत्वाचा की पॉईंट, आता युरोपियन युनियन इथं न्यूजमध्ये आला, त्यामुळे युरोपियन युनियन ज्याला युरोपियन महासंघ मराठीमध्ये आपण म्हणू शकतो त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. चौथा, याच्यामध्ये युनायटेड नेशन सुद्धा जास्त न्यूजमध्ये आले, कारण युनायटेड नेशन हे वर्ल्ड वॉर सेकंड नंतर युनायटेड नेशनची स्थापना झाली होती जगामध्ये खरं तर शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने. त्यामुळं युनायटेड नेशन विषयीची इन्फॉर्मेशन पाहिजे. त्याचबरोबर युनायटेड नेशन सेक्युरिटी काउन्सिल असू द्या, युनायटेड नेशन जनरल असेंब्ली असू द्या, त्याचबरोबर युनिसेफ असू द्या, या सगळ्यांबद्दलची सुद्धा इन्फॉर्मेशन आपण डिटेलमध्ये काढून ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीतून सुद्धा हे खूप महत्त्वाचं होऊन बसतं आणि तशा पद्धतीने आपण याची इन्फॉर्मेशन काढून ठेवायला पाहिजे. आणखी के पॉईंट म्हटलं तर या सगळ्यांवरती मी खरं तर लेक्चर वगैरे बनवलेलीच आहेत. मी चालू घडामोडींवर आधारित मुद्दे नावाची आपली प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टवर तुम्ही हे सगळे लेक्चर बघू शकता. त्याचबरोबर आणखी 5वा जर की पॉईंट याच्यातून आपल्याला घ्यायचा झाला तर 5वा की पॉईंट आपण काय घेऊ शकतोय, इथं लिहितो मी 5वा की पॉईंट. 5वा की पॉईंट आपण इंडियाचा याच्यामध्ये काय स्टेक राहिलेला आहे आतापर्यंत, इंडियानं आतापर्यंत याच्यामध्ये काय स्टेप्स घेतलेले आहेत याची सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. विशेष करून इंडियाचं बॅलन्स्ड अप्रोच आहे आतापर्यंत, ना रशियाच्या बाजूनं ना युक्रेनच्या बाजूनं, ना रशियाच्या विरोधात ना युक्रेनच्या विरोधात. आणि इंडियाने याच्या संदर्भात पाऊल आपलं सांगताना हे सांगितले की आमचं पाऊल शांतता या दृष्टीने असेल, काय शांतता प्रस्थापित करण्यासाठी इंडिया कायम तत्पर असेल हे सांगण्यात आलेलं आहे.
त्यामुळे 5वा की पॉईंट विशेष करून इंडियाचाच अभ्यास आपण करायला पाहिजे की या प्रकरणामध्ये इंडियानं आतापर्यंत काय काय मतं दिलेली आहेत, कोणाच्या बाजूने इंडियानं चुकलेलं आहे किंवा बॅलन्स नाही, ही सगळी इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे आपल्याला. 6वा सगळ्यात महत्वाचा की पॉईंट म्हणजे सँक्शन्स जे आहेत ना, ते सँक्शन्स कोणकोणते लावलेले आहेत ते आपल्याला खरं तर डिटेलमध्ये माहिती असायला पाहिजे. मग ते क्रीडा क्षेत्रातून सँक्शन्स लावण्यात आलेले आहेत रशियावरती. त्याचबरोबर इकॉनॉमिक क्षेत्रातून सँक्शन्स लावण्यात आलेले आहेत आणि पॉलिटिकल सँक्शन सुद्धा लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे सगळे सँक्शन्स जे आहेत ते सगळे माहिती आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे. समजते? हा 6वा की पॉईंट खरं तर होऊ शकतो. आणि 7वा महत्वाचा की पॉईंट आणखी काय, तर ऑइल आणि गॅसच्या किमती वाढत आहेत आणि रशिया जो आहे ना, तो ऑइलचा आणि गॅसचा एक महत्वाचा एक्सपोर्टर मानला जातो, निर्यातक देश मानला जातो. त्यामुळे त्या संदर्भात सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे. तशा पद्धतीने सुद्धा आपण याचा अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आणि बाकी म्हटलं तर मॅपच्या दृष्टीतून याचं लोकेशन वगैरे डिटेलमध्ये आपण बघून ठेवायला पाहिजे. आणि बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे, फिकरा जो कायदा आहे त्याला आपण FCRA असं म्हणतो आणि मराठी आपण त्याला परदेशी योगदान नियमन कायदा असं सुद्धा म्हणतो. आणि हा कायदा जो आहे ना, तो जास्त कॉन्ट्रोवर्सीचा मुद्दा ठरला होता. ती केस सर्वोच्च न्यायालयामध्ये दिली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टीकरण हे दिलं आहे की परदेशी देणग्या मिळवणे हा निरंकुश अधिकार नाही. म्हणजे परदेशी देणग्या मिळवण्यामध्ये काहीतरी सुसूत्रता असायला पाहिजे असं कुठेतरी सर्वोच्च न्यायालय म्हणायचं आहे. याच्या अनुषंगाने आपल्याला पहिला तर की पॉईंट काय घ्यायचा आहे, तर पहिला की पॉईंट परदेशी योगदान नियमन कायदा काय आहे, त्याला आपण फिकरा असं म्हणतो. म्हणजेच काय, FCRA असं त्याला आपण म्हणतो. मग ती FCRA ऍक्ट काय आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. विशेष करून हा पहिला की पॉईंट आपला. आणि दुसरा की पॉईंट, सुप्रीम कोर्टानं आतापर्यंत याच्यामध्ये काय काय जजमेंट्स दिलेले आहेत ते जजमेंट सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये माहिती असायला पाहिजे. त्या जजमेंटचा सुद्धा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाही, फक्त FCRA ऍक्ट जो आहे ना, तो जास्त दिवस झाला न्यूजमध्ये आहे. याची फक्त डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवा. हा खूप IMP ऍक्ट होऊन बसतो, याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. पुढची न्यूज आहे अमेरिकेशी रिलेटेड आहे. अमेरिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडले की कृष्णवर्णीय महिला ही न्यायाधीश म्हणून नियुक्त झालेली आहे. ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग त्या अनुषंगानं हे प्रकरण तेवढं लक्षात ठेवा. याच्यावरती डायरेक्ट कंबाईनला वगैरे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की कोणता असा देश आहे की त्या देशामध्ये पहिल्यांदाच कृष्णवर्णीय एक महिला न्यायमूर्ती म्हणून नियुक्त केली गेली. तर तो देश कोणता आहे, तर तो देश आहे अमेरिका. त्यामुळे तशा पद्धतीने आपण या न्यूजकडे बघू शकतो. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची महत्वाची न्यूज ही आहे की सय्यद भाई यांचे निधन झालेले आहे. आणि ही व्यक्ती का महत्वाची आहे, तर तिहेरी तलाक रद्द करणं असू द्या किंवा मुस्लिम समाजातील ज्या काही चुकीच्या प्रथा आहेत, धार्मिक प्रथा ज्या चुकीच्या आहेत, त्याला विरोध करण्यामध्ये आणि समान नागरी कायदा जे काय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते होते, समान नागरी कायद्याचे खंदे पुरस्कर्ते होते, त्यांचं खरं तर निधन झालेलं आहे. त्यामुळं ही व्यक्तिमत्व आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्या दृष्टीतून या व्यक्तिमत्वाचा विचार करायचा. त्याचबरोबर त्यांचा पद्मश्री देऊन सन्मान सुद्धा झालेला आहे. दगडावरची पेरणी हे त्यांचं पुस्तक आहे गाजलेलं. त्यामुळं हे सगळे जे फॅक्ट्स आहेत ते फॅक्ट्स आपण लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. मुस्लिम महिलांचे शोषण करणारा तिहेरी तलाक रद्द करण्यासाठी यांचं आयुष्य खर्च घातलं असं त्यांनी म्हटलं जातं. आणि सामाजिक कार्यकर्ते हे होते जास्त महत्वाचे. आणि मुस्लिम सत्यशोधक समाज, जे काय मुस्लिम सत्यशोधक मंडळ आहे, त्याचे ते माजी अध्यक्ष होते. आणि त्यांचं वयाच्या 87व्या वर्षी शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झालेले. त्यांच्या मग पत्नी, मुलगा, सून आणि नातवंड असा परिवार आहे. एक्झामच्या दृष्टीतून आपल्याला त्यांनी लिहिलेलं पुस्तक दगडावरची पेरणी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यांना पद्मश्री मिळालेला होता, तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचं साल वगैरे काय ते सगळी इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. आणि आणखी त्यांना इतर कोणतं पुरस्कार मिळालेले आहेत, सन्मान मिळाले आहेत, याचे सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन तुम्ही काढून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तिहेरी तलाक जो आहे ना, तो तिहेरी तलाक नेमका प्रकार काय आहे याची थोडीशी इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. त्या दृष्टीतून या पर्सनॅलिटीचा आपण अभ्यास करू शकतोय. कंबाईनच्या प्रीला वगैरे क्वेश्चन येऊ शकतो यांच्यावरती. त्यामुळे तशा दृष्टीतून आपण अभ्यास करायला पाहिजे. इथं खरं तर आजचा आपला लोकसत्ता मी समाप्त करतोय. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं याचं एक्सप्लेनेशन देऊ शकलो असेल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं
हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. सो थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया आपण नवीन लेक्चरमध्ये अशाच. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.